गोव्यातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरती हल्लाबोल केलाय। आपली वाढती लोकप्रियता भाजपला खटकत होती आणि त्याला पर्रीकरच जबाबदार असल्याचं टीकास्त्र वेलिंगकर यांनी सोडलं आहे। झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। तसेच समविचारी पक्ष असल्यानं शिवसेनेशी युती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संघाच्या कामाच्या दृष्टीने सगळीकडे प्रचार प्रसार वगैरे अशा पद्धतीने मला हिंडावं लागल्यामुळे एक पॉप्युलॅरिटी ही स्वाभाविकपणे होती आणि त्यामुळे हा हळूहळू जसं आंदोलन भाजपा विरुद्ध वाढत गेलं तसतसा आंदोलनाचा चेहरा मी बनत गेलो। भारतीय जनता पार्टीला मी खटकत होतो, माझं अस्तित्व खटकत होतं। त्यामुळे त्यांची सगळ्या प्रकारची दडपणं वगैरे चालत असावीत। माननीय मनोहर पर्रीकर हे आपले रक्षामंत्री आहेत, ते माजी मुख्यमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टीला तेच जबाबदार आहेत सर्वस्वी, असं मला म्हणायचं आहे। दोन्ही समविचारी आहोत। भारतीय भाषा मंच असेल किंवा शिवसेना असेल, राजकीय पक्ष म्हणून शिवसेना, तर दोन्हींच्या मध्ये साम्य आहे। शिवसेनेने आतापर्यंत या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे समविचारी पक्ष असल्यामुळे जो राजकीय पक्ष आता भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या पालकत्वाखाली निर्माण केला जाणार उद्या, तर त्याची ही विचार प्रणाली ही सामान्यतः शिवसेनेप्रमाणे आहे। दुसराही राजकीय पक्ष ज्याने 17 वर्ष राज्य केलं गोव्यावर, तो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आहे आणि एक पक्ष आहे गोवा प्रजा पार्टी म्हणून। तर या सगळे समविचारी आहेत। त्या समविचारी पक्षांबरोबर जायचं आपण ठरवलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।